जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि रात्री इथं येऊन झोपलो होतो. मला वाटतं काहीतरी 10:30-11 वाजले होते इथे यायला. इथून झोपलो, आता उठलो 7 वाजता. आता इथून निघायचं. फ्रेश वगैरे काय झालं ना अजून. आता मला फ्रेश वगैरे हो, ब्रश बिश करावा, नाश्ता बिष्टा करावा, निघावा. तर चला ह्या ब्लॉगला इथून सुरुवात करूया आपण. आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा आपले व्हिडिओ कसे होतात काय. तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय. आणि आता आपल्याला जायचं आहे दिल्ली मुंबई हायवे ना, त्याच्यामुळं नाश्ता बिष्टा तिथं काय त्या रोडला मिळत नाही. त्याच्यामुळं आपण इथून नाश्ता करून जाणार आहे. त्या आवाजात जरा माझं हे झालं आहे, कारण की लय गार लागतं आहे. त्याच्यामुळं जरा अंग कापल्यागत होते. आणि त्या हायवे जायचं त्यामुळे नाश्ता बिष्टा काय मिळत नाही तिथं. नाश्ता बिष्टा करूया इथूनच, काहीतरी परोडा वगैरे खाऊया आणि इथून निघूया. कसाही विषय परत इकडे मिळते नाही मिळते. आणि जेवणाचा तर विषय द्या सोडून, नाश्त्याचा तर मिळणारच नाही, पण जेवणाचा तो विषय सोडून द्या, त्यामुळे मिळणार नाही त्या रोडला. आता मस्त की ब्रश बिश करूया, नाश्ता करूया आणि इथं निघूया. आता बघू अहमदाबादला कधी पोचतोय काय. संध्याकाळी आता त्या पार्टीवाल्या पाहण्याचा फोन करणार आहे मी. मग तो किती वाजता म्हणतोय खाली करायचे काय, त्या हिशोबात आपण पोचायचं. ते तर शक्यतो संध्याकाळी 11च्या नंतरच गाडी बोलावणार तो आतमध्ये. आता संध्याकाळी खाली करतोय नाही करतोय ते त्याच्या हिशोबात आता काय करतोय आता, कारण की गाडी लेट झाली आपल्याकडून 2 दिवस. तरी पण बघूया, झाली तर नशीब आपलं, नाही तर मग बघू आता काय करतोय तो. तर चला डोसा मागवला बघा खायला. करूया नाश्ता आणि निघूया इथनं, कारण की तिकडं रोडला काय जेवायला मिळणार ना, नाश्ता मिळणार नाही, म्हणून म्हणलं डोसा खाऊया आणि निघूया. दुसरं काय इथं एवढं काही हे नाही, मला डोसा वगैरे खावा काहीतरी वगैरे झालं नाही. आता आलो जरा ती एबीएसची लाईट लागते या, ती स्विच बंद केला जरा, मेन स्विच, कारण की एबीएसची लाईट रात्री लावली होती, अजून काय गेली ना. म्हणलं मेन स्विच बंद करून बघा. फॉल्ट गेला आहे, एबीएसचा फॉल्ट गेला आहे, फक्त लाईट लागून राहते. ते म्हटलं आता जरासं 1-2-3 मिनटं हे बंद करावा मेन स्विच, आणि चालू केल्यावर परत जाते लाईटची. त्याच्यामुळे काय विषय नाही एवढा. आता वाजलं तर 8:30-9 झाले. ते आता इथून निघायचं डायरेक्ट आपण. आता दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे नाही, दिल्ली मुंबई हायवे आता नवीन झालेला, त्याच्यावर त्या रोडवरनं जाणार आहे. आता बघू तिथून आता किती वाजता पोचतोय काय किती वाजता पोचतोय काय अहमदाबादला काय. आता तिकडे गेलो पार्टीवाल्या फोन एक लावायचा, बाबा संध्याकाळी किती वाजता येऊ काय, त्या हिशोबानं मग आपल्या ठेक्यावर आपण चालत राहायचं. टायर वगैरे सगळं चेक केल्यात. आता फक्त निघायचंच होतं, पण स्विच चालू केलं तर पण ती एबीएसची लाईट काही गेली नाही, म्हणून मला जरा एक स्विच 2-3 मिनटं बंद करावा, मग परत चालू करावा. मग जरा करंट फिरला म्हणजे ती लाईट तरी निघून जाईल. मग आता बघूया आता काय होतंय काय नाही. आणि नाश्ता काय फक्त डोसाच खाल्ला, जास्त काय खाल्लं नाही, कारण की भूक पण नव्हती. रात्री पोटभर जेवलो, त्याच्यामुळे काय जास्त काय नाही. एक डोसा खाल्ला, चहा पेलो आणि जरासं घेतलं आहे वेफर्स पुढं आणि बोरबानचा बिस्किटचा पुढं घेतला आहे, कारण कसं होतं रस्त्याला परत भेटते नाही भेटते काय खायला, शक्यतो तर नाहीच भेटत, त्याच्यामुळेच घेतलं आहे. त्याच्या काय विषय नाही. आणि कसं चालूमध्ये आपलं खायला बी टेन्शन. 10 वाजत आले त्यांना आलो आत्ता दिल्ली मुंबई हायवेच्या पहिल्या टोल नाक्यावर. म्हणजे पहिला टोल नाका म्हणजे एंट्रीच आहे इथं, तिथून मग पुढं डायरेक्ट जिथं उतरेल तिथं एक्झिटवर टोल नाका काटणार आहे. तर चला पहिल्यांदा टोल नाका पास करूया. किती वेळ लागतोय आता. उचललं लवकर उचलतं या. आणि पुढं हाय धुकं पडलंय बरं का, एवढं पण नाही पण पडलंय धुकं. रात्री काय झोपलं होतं, त्याच्यामुळं रात्री पडलं होतं का नाही माहीत नाही. आणि विषय असा आहे की आत्ता रोडला राहिल्यावर कळेल की रोड कसा आहे काय आहे, कसा बनवला आहे काय माहिती आहे ना. पण बघूया आता रोडला राहिल्यावर. पुढं धुकं दिसतं या, लय नसावं रोडला धुकं. म्हणजे कसं होतं दिसला रोड म्हणजे चांगला, म्हणजे कसं होतं एक तास असताना सिमेंटचा रोड आहे, बाकी काय नाही. आणि आता काय 10 वाजले, त्याच्यामुळे एवढं दुकान असणार आहे रोडला. पण बघूया तरी बी आता पुढं जाऊन काय होतंय कसं काय. रोड तर एंट्रीलाच वाटतोय चांगला आहे, फक्त गाडी आपटून आले नाही तर काय होतं सिमेंटच्या रोडला ते समृद्धी महामार्गावर पण नुसती गाडी वर खाली धडा आपटती. लोड असल्यावर नाहीत गाडी आपटत, पण अंडर लोड गाड्या असल्यावर लय आपटतात गाड्या. आणि आता फायनली आपण लागणार आहे दिल्ली मुंबई हायवेला. आता कमसे कम आपलं नाही म्हटलं तरी 200 किलोमीटरचं अंतर आहे. कंटिन्यू ह्या रोडला राहणार आहे. मध्ये ना टोल ना काय ना काय ना काय ना 4 व्हीलर येणार मध्ये ना 2 व्हीलर येणार मध्ये काय नाही. एकदम मस्त टाप चालायचं, बाकी काय नाही बघा. बघा किती वेळ लागतोय काय. आता वाजले 10 वाजता आपण कंप्लीट एंट्री केली आहे. आता बघूया एक्झिटला किती वेळ लागतोय काय. आपण डायरेक्ट कुठं उतरणार आहे, बडोदा पास करून एक्सप्रेसवे बडोदा अहमदाबाद एक्सप्रेसवेला उतरणार आहे, कारण की आपला माल आहे अहमदाबादचा. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट बडोदा एक्सप्रेसवेलाच उतरणार आहे. मग 11 वाजले त्या. आणि आत्ता मला वाटतं काहीतरी किमच्या माग आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण पहिल्यांदा उतरत होतो का नाही
महाबलेश्वरला जायला, त्याच्या मागे बहुतेक आता मी म्हणजे थोडंच अंतर राहिलं या. आणि जसा रोड चालू झाला आहे सगळ्यांना कळालं ना, एवढ्या गाड्या तिकडून यायला आल्या, त्याचे काय बोलायचं काम नाही. काय त्यांना तर माहिती नाही तिथनं पुढं चालू झाला का नाही, म्हणजे पालसाण्याच्या तिथनं पुढं. मी दोघा तिघांना सांगितलं की बाबा झाला रोड चालू जावं म्हणून. सर्कलपासून आपलं पुढचं जेव्हा सर्कल लागलं ब्रिज उतरल्यावर तिथून राईट मारला की एक अर्ध्या किलोमीटरवर परत आपला मुंबई अहमदाबाद हायवे लागतो, तिथून लेफ्ट मारला की डायरेक्ट मुंबई. म्हणजे सांगितलं कसं होतं, काय काय अजून माहीत नाही, त्याच्यामुळे सांगावं लागतं या. आणि जसा रोड चालू झाला ना, एवढं ट्रॅफिक झालं यायला की काय बोलायचंच काम नाही. म्हणजे कुठला रोड चालू होऊन बघावाच, हे 4 व्हीलर बिलरवाले तर आहे ना एवढे, म्हणजे काय तुम्हाला सांगायचंय, फक्त माहितीच कळलंच पाहिजे की रोड चालू झालाय म्हणून की काय लगेचच घुसाघुशी. आता त्या रोडला ट्रॅफिक नसणार आहे असा विषय झाला. आता दिसतंय तर इथून काय एवढं ट्रॅफिक दिसणार झालंय. त्या तिथं झाला ब्रिज दाखवतो तुम्हाला, 1 मिनिट थांबा. त्या तिथं ब्रिज आहे बघा, त्या तिथं ब्रिज आहे. तिकडं काय एवढा ट्रॅफिक दिसणं झालंय त्या जुन्या रोडचा. आणि इकडून बघा, इकडून येताना तर एवढं ट्रॅफिक आहे बघा, येताना कसं ट्रॅफिक आहे, म्हणजे काय बोलायचंच काम नाही, एवढं ट्रॅफिक आहे. कारण की आता कालच्या गाड्या भरलेल्या सगळ्या आल्या असतील इकडून, म्हणजे ज्या माहिती सगळ्यांना बऱ्यापैकी की बाबा दिल्ली मुंबई हायवे चालू झाला, त्याच्यामुळे येणाऱ्या गाड्या सगळ्या तिकडून आल्या. अहमदाबादवरनं रोड चालले ते डायरेक्ट रोड चालूच आहे. आता बघू, आता आपण आता 11 वाजता 1 तासात आपण इथं आलो या चिखलीतून. आता बघू इथून पुढं अहमदाबादला, म्हणजे आपण जिथं उतरणार आहे बडोदा अहमदाबाद एक्सप्रेसवेला, तिथं किती वाजता पोहोचतोय काय. रोड तर 1 नंबर आहे, रोडचा काय विषय नाही, गाडी आपटत नाही काय नाही, एकदम स्मूथ चालते. फक्त गाडीत वजन पाहिजे, हलक्या मालाचं गाडी आपटणार. जर गाडीत वजन जास्त आहे, कमसे कम 10-11 टन माल असला ना, मोठ्या गाड्यांचा तर काय विषय नाही का, एमटी गाडीचं वजन 10-11 टन असतंय. पण आपल्या टेम्पोचं कसं असते, वजन कमी असते, त्याच्यामुळं जरा गाडी आपटते. पण जर गाडी जर 10-10.5 किंवा 11 टन 12 टन वजन असलं ना, गाडी एकदम स्मूथच चालणार, पाण्यावर चालल्या का 1 नंबर गाडी चालते, विषय नाही का. तर चला बघूया आता किती वाजता पोचते काय. आणि इथं तर काय आता म्हणता बी येणार नाही की चहाला थांबव, चहा प्यायला थांबव किंवा नाश्ता थांबव. हे आणलं या असलं बिस्किट आणले जरा थोडंसं खायला थोडंफार. तर चला बघूया आता किती वाजता आपलं हे आपण रोड सोडतोय काय. परत रोड अजून पार्टीवाला फोन लावायचं, ते पार्टीवाला काय म्हणतोय कसं काय, कधी खाली करणार गाडी काय. आता तिथे गेलं म्हणजे आलोय बरोजला, नर्मदा नदीच्या ब्रिजवर आहे. आणि ब्रिजचं काम म्हणजे कसं आहे, डांबरीच केलं आहे पूर्ण, सिमेंट वगैरे काय टाकलं नाही त्यांना, मस्त एकदम झाला रोड. आणि तिकडचा जसा मुंबई अहमदाबाद हायवे आहे ना जुना रोड, तसाच सेम इथं बुरुजचा ब्रिज आहे नर्मदा नदीला, सेम तसाच बनवला आहे बघा. ब्रिज सेमच बनवला, काय असं फरकच नाही. पण चांगलं लांबलंच काय, कमसे कम 1-1.5 किलोमीटरचं असेल. कारण की नर्मदा नदीचं पात्र लय मोठं आहे ना, त्याच्यामुळं लांब बनवला आहे त्यांना ब्रिज. आणि मस्त वाटतं गाडी चालवायला, एकदम स्मूथ गाडी चालते. मध्ये काय ठिकाणी माग सिमेंटचा रोड लापटत होती गाडी, त्यात अजून त्याच्यावर गाड्या बिड्या अशा म्हणजे रोळा नाही ना, त्याच्यामुळं फरक पडणार जरा. आता गाड्या कंटिन्यू चालायला लागल्या की फरक पडणार ना, जरा दाबणार तिथं, रोड प्लेन होणार. काय ठिकाणी कसं होतं, जास्त गाड्या चालून गेल्या की रोड खचतो ना, मग लेवल होऊन जाते तिथं, असा विषय आहे. आणि एकदम भारी वातावरण मित्रांनो झालंय, मस्त एकदम. म्हणजे पावसाचा काय विषयच नाही इकडं पावसाळ्यातच फार शेवटच्या 1-2 महिन्याच्या, त्याच्यामुळे सुरुवातीला तर काय विषयच नाही पावसाचा. पण एकदम मस्त रोड, असा रोड पाहिजे होता डांबरी, डायरेक्ट 200-250 किलोमीटर. मग लय भारी वाटलं असतं गाडी चालवायला, टाप एकदम. आता बी चालते टापूटाप, पण सिमेंटच्या रोडला कसं काय कधी काय होतं माहिती आहे का, गाडी आपटते इथं गाडी. आता आलोय आपण बरोजला आहे, बरोजचे आपल्या नर्मदा नदी बी सगळं पास करून आलोय. पहिलं इथनं उतरून तो टोल नाका दिसतो ना, तिथून आम्ही परत दहेजला जात होतो. आता तसं नव्हतं, आता दहेजला ना सॉरी बरोजला जायचो, तिथून परत आम्ही अहमदाबाद मुंबई हायवेला मिळायचो, तिथून परत आम्ही राईड मारून ह्याला जायचो, मुंबईला जायचो. पण आता तसं नाही, आता डायरेक्ट इकडून अहमदाबाद, इकडं मुंबई, डायरेक्ट सरळच. आता पहिल्यासारखं नाही राहिलं, रोड झाला दिल्ली मुंबई हायवे, त्याच्यामुळे काय वाटत झालं, टाप आली एकदम गाडी. मला वाटतं 2 तासात इथं आलो आहे मी, 10-11 1.5 तासात इथं आलो आहे, 10-11 पावणे-2 तास, पावणे-2 तासात इथं आलो मी. आता इथून 1 तासभर म्हणजे 3-3-3.5 तासात पोहोचल गाडी, 1-1.5 तास लागेल अजून. बघू आता इथून किती वेळ लागतोय काय.
आणि राहुल गेला होता सातारला आपली जुनी गाडी घेऊन जानेला घेऊन गेला होता पासिंगला. पासिंग पण झालं आहे बिलं सगळं झालं आहे. फर्स्ट टाईम गेला होता गाडी घेऊन पासिंगला, पण झालं व्यवस्थित सगळं. जरासा त्रास झाला पण झालं आहे सगळं व्यवस्थित. आणि इथं कापूस लावला आहे. कापूस पहिला आपण पण लावत होतो रानात, पण आता नाही लावत, कारण की आपल्या इकडं जरा पाण्याचा याचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे लावत नाही. पण आता इकडं म्हणजे इथं आहे कापसा शेती. परत तिकडं ह्याच्यावरून चोपडा बिपडा त्या साईडनं येतो कापूस अहमदाबादला. तर चला बघूया आता, निघूया इथून. टाईमपास करण्याचा काय अर्थ नाही आपल्याला. असं बी काय टाईमपास करायचा विषय नाही. असं बी काय आपल्याला संध्याकाळी गाडी खाली होणार आहे. अजून काय लोकेशन आलं नाही, तो मला दुसरं लोकेशन पाठवतो. त्या हिशोबानं मग बघू आता लोकेशन आल्यावर मग कुठं खाली होते काय खाली होते ते आपल्याला कळलं. संध्याकाळी खाली होते ना, त्याला विचारून कन्फर्म संध्याकाळी खाली करणार असलं तर मग उद्याची ऑर्डर घेऊया. 1 वाजून 10 मिनटं झाल्यात आणि इथं लावली गाडी. त्या गाडीच्या पलीकडं आहे ना टॉयलेट बाथरूम आहे. ते जरा टॉयलेटला जाऊन आलो, मस्त फ्रेश बेस झालो या, कारण की हॉटेलवर झालो नव्हतो फ्रेश. म्हटलं आता पुढं जाऊन बघावं काहीतरी, पण दिल्ली हायवेला काय एवढं काय भेटलं ना. आता भेटलं आहे पादरीच्या मागं, पादरागाव लागतं पुढं जाऊन. एक कमीत कमी पादरीच्या मागे एक 10-12 किलोमीटरवरती असं म्हणजे त्यांना केलं आहे पंप. इथं इकडं गाड्यांच्या मागं हॉटेल भेटेल आहे. हे तर आहे म्हणजे भरपूर सुविधा केल्या त्यांना. पंप इथं आणि टॉयलेट बाथरूम पण आहे मस्त एकदम. जेवायची बिवायची पण सोय तिकडं पलीकडं मागं. आता बघू जेवायचं तर काय नाही, कारण की नाश्ता करून आलो होतो. बिस्किट पुडं हे वेपर्स आणलं होतं, ती खाल्लं. आता मस्तपैकी म्हटलं पंपात पाणी बी नाही का बघावं. पंपात पाणी असलं तर बाटली बिटली भरून आणावी, नाही तर मग आपलं सरळ आहे आपलं तेवढं पाणी थोडंफार तेवढं कसं तरी आपलं पंपावर त्या एक्सप्रेसच्या पंपावर जास्तवर पुरवायचं. आणि तिथून पुढं मग 2-3 बाटल्या आहेत आपल्याकडं, त्या भरून घेऊया आणि मग आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. आता बी आपला कंटिन्यूच करायचा आहे, कारण की आता काय थांबायचं नाही आपल्याला. बघूया निघायचंच आहे इथून. तर बघू चला आता हे पहिल्यांदा रोड पास करून घेऊया. थोडा राहिला एक 30-40 किलोमीटरचा रोड राहिला आहे, तो पास करून घेऊया आणि मग कुठेतरी थांबायचं नियोजन. 1 वाजून 49 मिनटं झाल्यात आणि आपण आलो इथं एक्झिटच्या टोल नाक्यावर. बघू किती टोल नाका कुठतोय काय काय माहिती. आता नक्की चालू आहे का नाही टोल नाका हेच माहीत नाही, पण बघूया बहुतेक हाय चालू. बघू आता किती कटतोय टोल नाका. GST वाले आहेत वाटतं. झाले लवकर. किती कटतोय आता काय माहीत. आता धीरज म्हणला होता की 1600 काहीतरी कटतोय म्हणला धीरज. बघूया आता किती कटतोय नक्की. आता मेसेज पडल्यावरच कळेल. अजून तर काय लगेच मेसेज पडत नाही, पण पडल्यावर कळलंच किती कटतोय काय. आता इथं शेवाला इथं पण गाडी लावायची जागा नाही भावांना. बघा इथे गाड्या लागल्या त्या, त्याच्यामुळं अवघड काम करायचं. सगळं गाड्या लावण्यात काय अर्थ नाही. परत तिकडे मुंबई अहमदाबाद हायवे लागले परत तिकडे काय नाही गाडी थांबवायला. शक्यतो इथं गाडी लावायची जागा असली तर बघणार नाही, तर मग जायचं नाही. तर जागा गाडी लावून परत माघारी जायला लागेल चालत. तर चला बघूया कसं तरी इंडियन ऑइल पंपापर्यंत जाऊया. आणि मग तिथं मग आहे काय विषय नाही. तिथं चहावाला हे सगळे थोडाफार नाश्ता बिष्टा मिळेल तिथं, काय विषय नाही असं. चला जाऊया पहिल्यांदा आपला हे रोड सोडूया. मॅसेज पहिल्यांदा बघूया किती येतोय किती टोना कुठतोय, तुम्हाला सांगणारच मी, काय विषय नाही. चला पर्यंत. अजून 4 मिनटं झाल्यात आणि बसलो इथं गाडीत. आत्ता उठलो, जस्ट उठलो, एक 5-10 मिनटं झालं. आणि सकाळपासून काही जेवण नाही भेटलं, काय नाही भेटलं. ते बिस्किट पोड आणलं होतं, हे खाल्लं आणि बसलो. कारण की जेवण भेटायचा विषय नाही, इथं जेवण पण आहे बरं का, त्याचा काय विषय नाही. पण एवढं महाग नाही तर जेवण की काय बोलायचं करणार. जेवणाचा विषय नाही. नुसती खिचडी घेतली. आता म्हणलं तेवढं जे चांगलं आहे आपलं खिचडीच घ्यावी. खिचडी घेतली तर कम से कम तुम्हाला सांगतो मला वाटतं 70 रुपयाची 100 ग्रॅम आली. ती तर मला वाटतं 2-3 घासातच संपली. त्याच्यामुळं नकोच म्हणलं, काय घ्यायचंच नाही तर नको. काय होईल पोट भरून जेवायचं म्हणलं, आपलं एक तर खतरनाक जेवण असते. पोट भरून जेवायचं म्हणलं तर इथं 1,500-2 हजार रुपये पुरायचं नाही. तर 1,500-2 हजाराचा विषय नाही, पण 500 रुपये पण सुद्धा एकट्याला माणसाला पूर्ण नाही येतं जर पोट भरून जेवायचं म्हटलं तर. एवढं महाग आहे इथं, त्याच्यामुळं नकोच म्हटलं. आणि मी फर्स्ट टाईमच थांबलो इथं, त्याच्यामुळं काय जास्त खरेदी बिरेदी करायचा विषय नाही आपलं. नुसतं फक्त एक खिचडी घेतली, तेवढंच खाल्ली आणि आता थांबलो इथं. पाठवल्यानं दुसरं लोकेशन पाठवलं, पण नंबर नाही पाठवला. संध्याकाळी खाली होणार आहे नाही होणार आहे काय माहिती आता. आणि ही गाडी MS-14 पासिंगची कुठली काय माहिती पण आहे. आणि ह्या येत आहे बघा ती फूड मॉल, या गाडीच्या पलीकडं आहे तिकडं. या गाडीच्या पलीकडं म्हणजे लय महाग आहे, त्याच्यामुळं ह्या लाईनला चालत असलं कोण तर शक्यतो तर इथं थांबू नका भावानं. अजून 2 गाड्या गेल्या त्या MS-9 पासिंगच्या, त्या तिकडं पुढं लागल्या. आता एवढ्यातच गेल्यात. आणि हे आपला
मुंबई अहमदाबाद एक्सप्रेसवे, बडोदा अहमदाबाद एक्सप्रेसवे. पण हे पुढे जाऊन परत मुंबई बडोदा हा हायवेला जाऊन अटॅच होतो. आणि सूर्यास्ताचा टायमिंग 6 वाजून गेले त्या. बघू तरी बी विचारून सांगतो म्हणला तो पार्टीवाला संध्याकाळी खाली होईल का नाही. मग त्या हिशोबाने मला संध्याकाळचं उद्याचं मालाचं कसं काय ती बघायला मोकळा ना मी. बघू आता काय होतंय काय नाही. पहिल्यांदा ट्रान्सपोर्टवाल्याला फोन करूया. काय जेवण बिवण झालं या सकाळपासून काय पोटाला नव्हतं, जेवण नाही तर काय नव्हतं. जेवण बिवण झालंय. गाडी त्या टेलरच्या पुढं लागली गाडी आपली. आणि 11 वाजता म्हणलाय ते खाली करणार माणूस म्हणला की न्यायला येतो तुम्हाला म्हणून. इथंच येतो इथंच थांबा म्हणला, जाऊ ना कुठं. आता बघू किती वाजता येतोय काय येतोय आणि जाऊन खाली करणार आज. कारण की तो म्हणला खाली करतो म्हणून, त्याच्यामुळं काय टेन्शन नाही. तर चला पहिल्यांदा खाली करून घेऊया गाडी. आता जरा आराम करतो, जरा आडवा पडतो कारण की तिथं चोरी चारीचा भीती असते, त्याच्यामुळे तिथं काय झोपलो नव्हतं मी. आता इथं आलो आहे गाडी, तर गाडी लागली पुढे एक टँकरला आला आहे. बघू आता काढताना कसं काय नियोजन होतं आहे काय. तर चला पहिल्यांदा जरा आडवा पडतो, जरा झोपणं लागणार. मोबाईलवरच एडिटिंग ब्लॉग राहिलं एडिट करायचं, ते ब्लॉग एडिट करून घेतो. आणि मग तेव्हा आल्यावर आपलं बघूया मग किती वाजता येतो तेव्हा न्यायला काय, त्या हिशोबानं मग इथून निघायचं. निघालो आता खाली करायला गाडी. नो एंट्री निघाली. आता पुढं मोटरसायकल जो माणूस निघाला आहे ना, तो माणूस आलाय न्यायला आपल्याला. म्हणजे मराठी बोलतो माणूस, चांगला आहे म्हणजे असं काय हे नाही. मराठी बिराठी चांगलं मस्त बोलतोय. आता बघूया किती वाजता किती वेळात तिथं पोचतोय. काय 12 किलोमीटर दाखवतोय. आता ह्यो म्हणतोय टोल नाक्याला जायची काय गरज नाही, घुमवून चालवलंय त्यानं कुठनं तरी. तर चला पहिल्यांदा आपण जाग्यावर पोचूया, गाडी बिडी खाली करायला लावूया. म्हणजे आपलं नाईटला बाहेर निघून झोपायला ऑफिसला जाऊया, टेन्शन नाही. म्हणजे आपलं लवकर गेलं म्हणजे 1-1:30 वाजेपर्यंत जायचं आपलं ह्याला ऑफिसला. तर चला पहिल्यांदा अनलोडलो इथं. आत्ता कमसे कम किती वाजले, 12:07 झाले आणि पोचलो इथं. गाडी आता माणसं केव्हा येतील तेव्हा घेतील खाली करायला. तोपर्यंत ते म्हटलं झोपायचं असलं आराम करायचं असलं तर करा. आता बघू जरा पडतो आडवं, कारण की माणसं काय अजून आलं नाही. ते झोपूया मस्त की निवांत. आणि त्यांना खाली गायला उठावतो म्हणते ते, ज्यावेळेस उठावतील त्यावेळेसच उठायचं. शक्यतो झोप लागणार नाही खाली करूच तर. आणि लय बारीक रस्ता आहे त्याच्यामुळं जरा काढायला घालायला गाडी ताप होते. बघूया खाली करून घेऊया गाडी, मग बघू इथं निघायचं कसं काय. 2:13 झाल्यात आणि आलो इथं ऑफिसमध्ये. गाडी बिडी खाली झाली, सगळं झालं आहे. आता आलो आहे, आता झोपायची तयारी. बघू आता अजून तर काय आपल्याला लोडिंगचं काय ते सांगितलं नाही, ऑर्डर आहे नाही, त्याच्यामुळे अजून काय लोडिंगचं काय अजून प्लॅनिंग नाही. बघू आता उद्या ट्रान्सपोर्टर आल्यावर बघायचं उद्या काय लोडिंग होतं आहे नाही होतं आहे. आणि शक्यतो तर होईल उद्याचं काय ना काहीतरी, केरल्याचंच काय ना काहीतरी होईल. नाही तर दुसरीकडं भरतच नाही आपण, ओनली केरला जातो. त्याच्यामुळं काय अजून तरी दुसरीकडचं कुठलं भरायचं काय प्लॅनिंग नाही आपलं. तरी पण बघूया आता उद्याची ऑर्डर कसं काय होतंय काय. आता ऑफिसवाला आल्यावर कळलंच. तर चला भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत टेक केअर.